हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे. कसे आहात सर्व? आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल चतुर्थीला श्री गणरायाची पूजा करून उपवास करण्यात येतो. त्यातच मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला विशेष महत्त्व असते. या महिन्यामध्ये 25 जून रोजी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे असं मानलं जातं. अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनोभावे गणरायाची पूजा करून प्रार्थना केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो. तसेच आपल्या मनोकामना पूर्ण होतात. तसंच अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणरायांची विधिवत पूजा करून उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. त्यांना सुखसमृद्धी प्राप्त होते. गणराय प्रसन्न होऊन भाविकांना आशीर्वाद देतात. जो भाविक अंगारक चतुर्थीचा उपवास चांगल्या मनाने करतो त्याच्या सर्व मनोकामना बाप्पा पूर्ण करतात. तसं तर प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते. त्यावेळी चतुर्थी मंगळवारी येते. त्यावेळी अंगारकी योग तयार होतो. ज्यांना कोणाला संकष्टीचं व्रत सुरू करायचं असेल त्यांनी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीपासून सुरू करायचं. याच दिवशी अनेक सेवा व उपाय गणरायांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जातात. तर असाच एक उपाय मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या आलेल्या अंगारक चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी दुर्वांचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कोणत्या वेळेला करायचा आहे, कुठे करायचा आहे याविषयीची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की जरूर शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनेलवरती प्रथमच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, जर तुमच्या मुलांविषयीच्या काही समस्या असतील, ज्यामध्ये मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा मुलं अभ्यासात हुशार असतील, त्यांना एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेचा म्हणावं असं यश मिळत नसेल किंवा मुलांना म्हणावी तशी नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये बढती हवी असेल, व्यवसायामध्ये भरभराट हवी असेल, तर आईने मुलांसाठी हा दुर्वांचा उपाय करायचा आहे. आईची अडचण असेल म्हणजेच मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल, पण सुतकामध्ये चुकूनही हा उपाय करायचा नाही किंवा तुम्हाला तो उपाय करता येणार नाही. इतर चतुर्थीप्रमाणे उद्याची चतुर्थी दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, नित्यकर्म करायची, घराची साफसफाई करायची आहे, देवपूजा करायची. तसेच आई व वडील दोघांनी उपवास करायचा आहे. सगळेच व्रत करतात असं नाही, पण एकाने तरी व्रत करावे आपल्या मुलांसाठी. ज्यांना मूलबाळ आहे त्यांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केले पाहिजे. जी लोक महिन्याला येणारी चतुर्थी उपवास करतात ते हा उपाय करू शकतात आणि ज्यांचे व्रत नसेल त्यांनी नव्याने व्रताला सुरुवात करायची आहे. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करायचं असं काही नाही. सेवा उपासना तुम्ही व्रताशिवाय देखील करू शकता, कारण कोणतीही सेवा उपासना मनोभावे श्रद्धेने केली तर ती भगवंतापर्यंत पोचते. पण काही चुका आपण करतो त्यामुळे आपल्याला सेवेचे फळ मिळत नाही. जसं दुर्वा अर्पण करताना आपण चुकीच्या पद्धतीने अर्पण केले असल्यामुळे तुम्हाला या सेवेचं फळ मिळत नाही. अगदी त्याचप्रमाणे संकष्टीच्या दिवशी गणपतीची पंचोपचारे पूजा करत असताना पुढील चुका आवर्जून टाळाव्यात, तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल. रोजच्या देवपूजेमध्ये आपण सर्व देवांना अंघोळ घालतो. सर्व देवांचं अंघोळ घालण्यामध्ये सर्वात पहिला मान हा गणपती बाप्पांचा असतो. बाप्पांच्या पूजेशिवाय इतर देवांची पूजा केली जात नाही. उद्या तर संकष्टी आहे, तर उद्या सकाळी देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर बाप्पांना तुम्हाला अथर्वशीर्षाचं पठण करीत अभिषेक करून स्थापन करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पा हे पुरुष देवता असल्यामुळे त्यांना तुम्ही ओलं कुंकू लावू शकता, कारण दुसऱ्या पुरुष देवतांना चंदन किंवा अष्टगंधच तुम्ही लावू शकता, पण गणपती बाप्पांना थोडं ओलं कुंकू करून लावायला काही हरकत नाही. तसेच अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहेत. तुटलेल्या अक्षदा अर्पण केल्यामुळे गणपती बाप्पा नाराज होतात, कारण अक्षदा देखील त्यांना तितक्याच प्रिय आहेत.
आपल्या प्रत्येक पूजेमध्ये अक्षदा वापरायला लागतात आणि त्या श्री गणेशांच्या पूजेमध्ये देखील आपण वापरत असतो. अनेक वेळा मनोभावे पूजा करूनसुद्धा आपल्याला इच्छित असे फळ मिळत नाही. त्याचे कारण म्हणजे तांदूळ. होय, ज्यावेळेस आपण तांदूळ तुटलेले वापरतो त्यावेळी हे अशुभ मानले जाते. त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टी किंवा छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर राहील, आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये, नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतील, आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती सर्व अडथळे दूर होतील. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला पांढरी वस्त्रमाळ, जानवं या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामध्ये आपण दुर्वा आणि 2 महत्त्वाच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत, त्या तुम्हाला घरच्या गणपतीला नाही तर जवळच असलेल्या मंदिरात जाऊन अर्पण करायच्या आहेत. कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी अधिक पटीने पवित्र असते आणि तिथे केलेली कुठलीही सेवा तुम्हाला लवकरच फळ देते. म्हणून ही सेवा आपल्याला जवळच्या गणपती मंदिरामध्ये जाऊन करायची आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपण श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार आहोत. दुर्वांशिवाय बाप्पांची पूजा अपूर्णच मानली जाते. श्री गणेशांच्या पूजेत दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरात सुखशांती नांदते. तसं तर बाप्पांच्या पूजेमध्ये आपण फूल, अष्टगंध, गुलाल, विविध साहित्य वापरत असतो. पण या सर्व वस्तूंमध्ये दुर्वा या गणपतींच्या आवडत्या असतात. त्यामुळे मनोभावे दुर्वा तुम्ही बाप्पांना योग्य प्रकारे अर्पण करता तेव्हा गणपती बाप्पा हे लवकरच प्रसन्न होतात व त्याचबरोबर गणपतींना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण कराव्यात. तर आता हा उपाय संकष्टीच्या दिवशी करणार आहोत. हा उपाय आई वडील दोघांपैकी कोणीही केला तरीही चालेल किंवा मुलाने स्वतःसाठी केला तरीही चालेल. आता मुलं आपल्याजवळ असतील असं नाही, मुलं शिक्षणानिमित्त बाहेर राहत असतील, त्यांच्या करिअरमध्ये यश प्राप्ती मिळावी म्हणून आई वडिलांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरीही चांगलेच आहे. तर या उपायासाठी आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत आपल्याला एक लाल फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला 21 शमीपत्रसुद्धा लागणार आहे. आता शमीपत्र म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला सौंदड असं देखील म्हणतात. 21 दुर्वा, 21 शमीपत्राची जुडी, एक लाल फूल घेऊन आपल्याला जवळ असलेल्या मंदिरामध्ये जायचं आहे. हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊन जाऊ शकता. मुलं तुमच्या जवळ राहत असतील तर, मुलं जवळ नसतील तर तुम्ही स्वतः हा उपाय करू शकता. आता या सगळ्या वस्तू घेऊन मंदिरात जायचं. मंदिरात बापांसमोर बसून या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला ओम गण गणपतेय नमः हा 108 वेळा जप करायचा आहे. त्यामुळे हे सर्व साहित्य अभिमंत्रित होईल आणि ज्यावेळी मनोकामना बोलून तुम्ही हे साहित्य तुम्हाला बाप्पांच्या अतिशय मनोभावे अर्पण करायचं आहे. कुठलीही सेवा करत असताना तुमची इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास मनात असेल तर ती सेवा तुमची पूर्ण होतेच, तुमची इच्छा पूर्ण होतेच. पण तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनात असायला हवी आणि तेवढा विश्वास तुमचा बाप्पांवरती असायला हवा. तर हा उपाय कधी करायचा आहे, तर तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक चतुर्थी दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता. मुलांच्या नोकरीपर्यंत, करिअर सेट होईपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. नोकरी मिळत नाही, त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील, तोपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता किंवा प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय केला तरीही चालेल. पण ज्यावेळी तुम्हाला वाटेल तुमची इच्छा पूर्ण झाली तेव्हा तुम्ही ही सेवा बंद करू शकता. असं म्हणतात ना, कोणतीही सेवा सातत्याने पूर्ण विश्वासाने केली तर ती तुम्हाला अनुभूती देते. तर याचप्रमाणे हा उपाय आहे. तुम्ही हा सातत्याने प्रत्येक चतुर्थीला उपाय केला, मनोभावे केला तर या उपायाची अनुभूती तुम्हाला लवकरच मिळेल. फक्त काही चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत. जसं दुर्वांच्या बाबतीत मी सांगितलं, दुर्वा ज्या आहेत त्या बाप्पांनी सेवन केलेल्या होत्या, त्यामुळे त्या नैवेद्याच्या स्वरूपात त्यांना अर्पण करायच्या आहेत. बरेच जण त्यांच्या चरणाजवळ अर्पण करतात, तर ही गोष्ट
चुकीची आहे. आपल्याला दुर्वा ह्या नेहमी बाप्पांच्या पोटाजवळ ठेवायच्या आहेत. त्यामुळे ते नैवेद्य अर्पण केल्यासारखं होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तसंच घरून जाताना तुम्हाला 11 मोदक किंवा 11 पेढे किंवा 11 लाडू प्रसाद म्हणून घेऊन जायचे आहे. त्यांना मनोभावे बाप्पांना अर्पण करून ते जे मंदिरामध्ये भाविक आलेले आहेत त्यांना वाटायचे आहेत. तसेच उरलेले तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि घरातील सदस्यांना ते तुम्हाला द्यायचं आहे. ही सेवा किंवा उपाय तुम्ही नक्की करून बघा. याचे फळ अगदी लवकर आणि खरंच खूप चांगले मिळते. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा चतुर्थीला उपाय नक्की करून बघा. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.